तर आजची रेसिपी आपली मटकीची, सुक्या मटकीची. त्याला लागणारं सामान त्याला आता आपण कढई ठेवून घेतली, गॅस चालू केला. गॅस चालू करून घेऊया. जरा तेल टाकून घेऊया. तेल टाकलं म्हणजे मग तेल टाकून झालंय आता आपलं. आता आपण जरा लसूण टाकून घेऊ. लसूण झाल्यावर थोडासा जिरी मोहरी टाकून घेऊया आपण थोडीशी. त्यानंतर थोडा एक कांदा कापून घेतलेला टाकून द्यायचा. त्याच्यानंतर चांगलं त्याला लालसर भाजून घेऊया. लालसर भाजून चांगलं आता आपला कांदा होत आलेला आहे. आपला कांदा भाजून झाला की त्यात थोडं चवीनुसार मीठ टाकूया. चांगलं कढीपत्ताही टाकूया आणि परतून घेऊया. परतत आलंय आता. चांगलं हलवून घेऊन परतलं की एक टमॅटो सोडून द्यायचं. एक टमॅटो सोडलं, हलवत राहायचं चांगलं एकजीव होईपर्यंत. हे चांगलं हलवून होत आलंय आता. तर आता आपण टाकूया मीठ थोडं अजून टाकूया चवीनुसार. आता भाजायला लागलं या. भाजत आलंय आता आपण मटकी त्यात टाकून देऊया. मटकी टाकून दिली की चांगलं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. चांगली हलवायची. चांगली हलवून झाली की त्यात थोडंसं मसालाही तिखट टाकू. हलवून घेऊया. हलवून घेत आली. आता आपली होत आलेली आहे चांगली. आता थोडीशी त्यात आपण चटणी टाकून घेऊ. चटणी टाकून 2 चमचे घेतली. आता आपण हलवूया त्याला. तर आता आपले मसाले सगळे टाकून झालेले आहेत. चांगले हलवून घेतलेले आहे. एकदम छान हलवून घेऊया. थोडी 5 मिनटं मस्तपैकी होती झणझणीत गावरान मटकी. झाकून ठेवूया थोडीशी. आता 2 मिनटं स्लो गॅसवर होऊन देऊया. झाली. आता झालेली आहे आपली मटकी. तर आता आपल्याला त्याला अजून थोडंसं होऊन द्यायची आणि मग आपण तिला काढून घेऊया. काढून घेतल्यावर मग ही अशी आपली झाली मटकी एकदम छान. तर आता आपली मटकी करून काढून घेतलेली आहे. तुम्हाला कोणची दुसरी रेसिपी पाहिजे तर नक्की मला विचारा.